ABP न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। राजूर येथे हिरडा, पाणी, वीज व बुडीत बंधारे प्रश्नी किसान सभेच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाची आज 5व्या दिवशी यशस्वी सांगता झाली। बाळ हिरड्याची सरकारी खरेदी येत्या हंगामात सुरू केली जाईल। राजूर, कोतुळ व शेंडी येथे स्वतंत्र हिरडा बाजार सुरू करण्यात येईल। 15 फेब्रुवारीपर्यंत बाळ हिरडा आधारभाव जाहीर केले जाईल असे यावेळी मान्य करण्यात आले। आदिवासी विकास विभागाचे महाव्यवस्थापक जयराम राठोड यांनी याबाबत लेखी दिले। भंडारदरा धरणातील पाणी आदिवासी शेतकऱ्यांना पिण्यासाठी व शेतीसाठी मिळावे यासाठी भंडारदरा धरणात बुडीत बंधारे बांधण्यात येईल यासाठीचा सर्वेक्षण प्रस्ताव तयार झाला असून याबाबतची प्रस्ताव प्रत किसान सभेला सादर करण्यात आली आहे। याविषयी मागण्या मार्गी लावण्यात आल्या। मागण्या मार्गी लावण्यासाठी यावेळी आंदोलनस्थळी झालेल्या बैठकीत तालुक्याचे तहसीलदार श्री सतीश थेटे, BDO श्री कोल्हे, आदिवासी प्रकल्प अधिकारी राजन पाटील, आदिवासी विकास सोसायटीचे श्री राहुल पाटील, राजूर गावच्या सरपंच पुष्पाताई निगळे, पोलीस निरीक्षक प्रवीण दात्रे यांनी यावेळी चर्चेत सहभाग घेऊन मागण्या मान्य केल्या। गेल्या 6 जानेवारीपासून अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने एकूण 35 मागण्यांसाठी जो काही मुक्कामी सत्याग्रह या ठिकाणी आयोजित केलेला होता, या सत्याग्रहामध्ये हिरड्याच्या एकूण 13 मागण्या होत्या आणि त्याही प्रश्नांचे प्रस्ताव या ठिकाणी आमच्याकडे वीज कंपनीच्या कार्यालयाकडून सादर झाले। परंतु प्रामुख्याने हिरड्याची जी काही लढाई आहे, ज्या दिवशी आमच्या हिरड्याच्या झाडाची नोंद 7/12 उतार्यावर या शेतकऱ्याच्या होईल आणि ज्या दिवशी त्या शेतकऱ्याला हमीभाव मिळेल त्याच दिवशी खऱ्या अर्थानं आमच्या या शेतकऱ्याला न्याय मिळाला असं आम्ही गृहीत धरू। किसान सभेच्या नेतृत्वाखाली कॉम्रेड सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, त्याचबरोबर विद्रोहीचे स्वप्नील धांडे आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ओमकार नवाळी अशा असंख्य कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली गेले 4 दिवस जो इथे महामुक्काम सत्याग्रह सुरू होता त्याला आज खूप चांगल्या ताकदीने यश आलेलं आहे। या लढ्यामध्ये अनेक सहकारी सामील झाले। त्यामध्ये मुख्यतः हिरड्याची खरेदी सरकारने सुरू करावी आणि आधारभाव जाहीर करावा ही मागणी आम्ही लावून धरलेली होती। आज नाशिकवरून आदिवासी विकास विभागाच्या वतीने आणि आदिवासी सोसायटीच्या जे प्रमुख आहेत त्यांच्या वतीनं पत्रव्यवहार आपल्यापर्यंत प्राप्त झाला आणि या महिन्याच्या शेवटपर्यंत पूर्ण प्रक्रिया पूर्ण करून 15 फेब्रुवारीपर्यंत अशा प्रकारचा भाव जाहीर केला जाईल आणि या हंगामामध्ये बाळ हिरड्याची खरेदी चालू होईल अशा प्रकारचं लेखी देण्यात आलं। हा या आंदोलनाचा खूप चांगला विजय आहे। यावेळी डॉक्टर अजित नवले, सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, राजाराम गंभीरे, भीमा मोठे, सतीश भांगरे, स्वप्नील धांडे, ओंकार नवाळी, डॉक्टर संदीप कडलग, गणपत मध्ये, कुसामध्ये वसंत वाघ, बहिरू रेंगडे, संदीप दराडे, लक्ष्मण घोडे, मारुती बांगर, अर्जुन गंभीरे, शिवराम लहामटे, सोमनाथ धिंदळे, नाथा बहुर्ले यांनी चर्चेत भाग घेतला। ABP न्यूज साठी विलास तुपे, राजूर। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी, अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल ID आहे akl gavkari@gmail.com।